Good afternoon, my dear students. This is Santosh Gore welcoming you for the video lecture of English literature. First of all, let me wish you a very happy new year and wish you a very healthy corona free year. Today we are going to discuss about new historicism. This is the topic of BA final year 5th sem. This is a theory proposed by Arjun Sen Gupta. The idea that literary texts are informed by their historical milieu has a long history that stretches back to the 18th century. तर कल्पना अशी आहे की जे साहित्यिक पुस्तके आहेत, साहित्यिक लिखाण आहे, तर हे आपल्याला ऐतिहासिक परिस्थितीद्वारे कळवल्या जातं आणि याचा एक लांब इतिहास आहे. याचा इतिहास 18व्या शतकापासून सुरू होतो. म्हणजे कोणतंही साहित्यिक कार्य हे त्याच्या इतिहासाशी संबंधित असतं, ही थिअरी आपल्याला सांगते. द गव्हर्निंग प्रिन्सिपल ऑफ हिस्टॉरिसिझम स्टेट्स दॅट नथिंग, वेदर इन्स्टिट्यूशन्स, वर्क्स ऑफ आर्ट, systems of thought or literary text can be judged independently of their historical context. एकदम बरोबर. यामागचं तत्त्व असं आहे, इतिहासवाद आपल्याला हे सांगतो, कोणतीही गोष्ट जगातली, कोणतीही संस्था असू द्या, कोणतंही कलेचं कार्य असू द्या, कोणत्याही विचाराची पद्धत असू द्या किंवा कोणतंही साहित्यिक लिखाण असू द्या, त्याला तुम्ही त्याच्या ऐतिहासिक संदर्भापासून वेगळं काढून त्याचं मूल्यमापन करू शकत नाही. उदाहरणार्थ जसं श्यामची आई. समजा श्यामची आई पुस्तकाचा आपण संदर्भ घेतला तर आपण असं म्हणू शकतो की त्याला इतिहास आहे. इतिहास इन द सेन्स श्यामला त्याची आईची आठवण यायची, श्यामच्या आईने त्याला काही संस्कार दिले होते, त्यामुळे त्याला तो श्यामच्या आईच्या संस्काराचा इतिहास आहे. म्हणून श्यामची आई पुस्तक म्हटलं की आपल्याला तो इतिहास, त्या काळच्या संस्कृती आपल्याला विचारात घ्याव्याच लागतात. आणि इतिहासवाद हेच सांगतो, म्हणजेच नवीन इतिहासवाद, की कोणतंही लिखाण असेल त्याच्या मागे इतिहास असतोच असतो. दिस वॉज अ रिस्पॉन्स टू फॉर्मलिस्ट थिअरी, रशियन फॉर्मलिझम अँड अ न्यू क्रिटिसिझम दॅट टेंडेड टू ट्रीट अ टेक्स्ट ॲज अ सेल्फ सफिशियंट आर्टिफॅक्ट केपेबल ऑफ जनरेटिंग मीनिंग थ्रू द इंटरनल प्रोसेसेस ऑफ इट्स कंपोजिशन इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनी एक्सटर्नल कन्सिडरेशन. आता हा इतिहासवाद कशासाठी तयार करण्यात आला किंवा याचा जन्म कशासाठी झाला, तर ही एक प्रतिक्रिया होती. रशियात फॉर्मॅलिस्ट थिअरी होती, जसं रशियन फॉर्मॅलिझम आहे आणि न्यू क्रिटिसिझम आहे. यांचं म्हणणं काय होतं की टेक्स्ट हे सेल्फ सफिशियंट असतं, टेक्स्टला इतर कोणत्याही गोष्टीचा आधार लागत नाही. म्हणजे समजा एखादं पुस्तक लिहिलं, जसं ऑथेलो लिहिलं आहे शेक्सपियरने, तो ऑथेलोला इतिहासाची आवश्यकता नाही. मग ते पुस्तक वाचल्याबरोबरच आपल्याला सगळं समजून येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जनरेट स्वतःच मिनिंग करू शकतं ते पुस्तक. त्याला अंतर्गत प्रक्रिया होतात त्याच्या काही, आणि त्याला इतर कोणत्याही गोष्टीची आवश्यकता लागत नाही, त्याला कोणत्याही बाह्य घटकाची मदत घ्यावी लागत नाही. द टेक्स्ट वॉज एक्स्ट्रिकेटेड फ्रॉम इट्स हिस्टॉरिकल कंटेक्स्ट अँड जज्ड इन अन इंटरप्रिटेटिव्ह व्हॅक्यूम. आता हा जो नमुना आहे, लिखाणाचा नमुना आहे, हे जे साहित्य घेण्यात आलेलं आहे, याचा ऐतिहासिक संदर्भ आहे आणि याला कोणत्याही समज जी आपण वापरतो आपल्याला समजून घेण्यासाठी, की कशाद्वारे हा टेक्स्ट लिहिण्यात आलेला आहे, याला ऐतिहासिक संदर्भ काय आहे, त्या संदर्भात आपल्याला हा मूल्यमापन करून निर्णय घ्यावा लागतो. The historical approach contended that a great number of social, economic and political factors influenced and dictated the themes and structure of a text. हा ऐतिहासिक दृष्टिकोन आपल्याला सांगतो की अनेक सामाजिक, आर्थिक आणि राजकीय घटक हे काय करतात, प्रभाव पाडतात आणि त्या संकल्पना ज्या आहे त्या संकल्पनेवर प्रभाव टाकून त्या स्ट्रक्चरवर प्रभाव टाकतात आणि माणूस त्या प्रकारे लिहित जातो. जसं उदाहरणार्थ इतिहास लिहिताना आपण एखाद्या विशिष्ट पक्षाचे असू तर त्या पक्षाचे पॉलिटिकल फॅक्टर, इकॉनॉमिक फॅक्टर, सोशल फॅक्टर्स आपल्या विचारावर प्रभाव पाडतात. काही महान व्यक्ती होते, त्यांचा आपल्यावर प्रभाव पडतो आणि आपण तसा इतिहास लिहितो. म्हणजे आपण एकदम निष्पक्ष इतिहास लिहिलेला नसतो, त्यात आपली काही मते असतात, असं इतिहासवाद्यांचं म्हणणं आहे. It would be impossible to judge a work by Sophocles
इन द सेम कंटेक्स्ट ॲज अ वर्क बाय अलेक्झांडर पोप. हे अतिशय अशक्य आहे की सोफोक्लसचं वर्क जर तुम्हाला त्याच संदर्भात तपासायचं असेल ज्या संदर्भात तुम्ही अलेक्झांडर पोपचं तपासता, तर हे अतिशय अशक्य आहे. कारण सोफोक्लस हा खूप आधीच्या काळातला आहे, म्हणजे येसूपूर्व काळातला आहे, ख्रिस्तपूर्व काळातला आहे. ना अलेक्झांडर पोप हा ख्रिस्ताच्या जन्मानंतरच्या काळातला, इसवी सनमधला आहे. म्हणजे दोन्ही वेळची सामाजिक ऐतिहासिक परिस्थिती वेगळी होती, राजकीय परिस्थिती वेगळी होती, आर्थिक परिस्थिती वेगळी होती. म्हणून त्यांचं मूल्यमापन करताना आपल्याला त्या त्या काळातला सगळ्या घटकांचा विचार करावाच लागतो आणि नव इतिहासवाद आपल्याला हे शिकवतो. फर्दरमोर, द हिस्टॉरिकल क्रिटिक अंडरस्टँड्स दॅट one can know only the historical context that one inhabits, and therefore it is largely impossible to go beyond one's assumptions and have an empathetic knowledge of another time. यापुढे जाऊन अजून असं म्हणता येतं की जे ऐतिहासिक क्रिटिक आहेत, ऐतिहासिक टीकाकार आहेत, ती ही गोष्ट समजून जातं की तुम्हाला ऐतिहासिक संदर्भ जर समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. कारण एखाद्या व्यक्तीच्या गृहीताच्या पार तुम्ही जाऊ शकत नाही आणि त्याचं ज्ञान तुम्ही इतर काळात जाऊन घेऊ शकत नाही. बरोबर आहे. तुम्ही आता या काळात जन्म घेतलेला आहे आणि तुम्ही इतिहासात टाईम मशीन वापरून मागच्या काळात जाऊ शकत नाही आणि तो संदर्भ जसाच्या तसा समजून घेऊ शकत नाही तुम्ही. म्हणजे समजा आता आपल्याला शेक्सपियरच्या काळातल्या एखाद्या नाटकाबद्दल समजून घ्यायचं असेल तर 1516मध्ये आपल्याला जाता येणार नाही, कारण आपण वर्तमान काळात आहोत, आपल्याला भूतकाळात जाणं अशक्य आहे. म्हणून न्यू हिस्टॉरिसिझम म्हणतो की तुम्हाला त्या काळची जी परिस्थिती होती, ऐतिहासिक, आर्थिक, सामाजिक, ती समजून घेऊन तुम्हाला त्या लिखाणाचं मूल्यमापन करायचं आहे. हिस्टॉरिसिझम हॅज मोर इन कॉमन विथ स्ट्रक्चरलिस्ट थिअरी, एस्पेशली इन द फील्ड ऑफ हर्मेनेटिक्स अँड रीडर रिस्पॉन्स थिअरी, where the evolution of language due to historical circumstances is taken into account. आता हा नव इतिहासवाद आपल्याला हे सांगतो की स्ट्रक्चरलिस्ट थिअरी जी आहे यासोबत आपण कॉमन जातो इतिहासवाद, आणि खास करून रीडर रिस्पॉन्स थिअरी जी आहे, हर्मेनेटिक्स. रीडर रिस्पॉन्स थिअरी म्हणजे रीडर वाचून त्याला रिस्पॉन्ड कसा करतो. कारण तुम्हाला जेव्हा वाचता तुमची रिस्पॉन्सेस ठरलेले असतात, तुम्हाला चांगलं वाटू शकतं, वाईट वाटू शकतं किंवा कधी कधी न्यूट्रल राहता तुम्ही, तर हे समजून घ्यावं लागतं तुम्हाला. हे समजण्यासाठी पुन्हा तुम्हाला ऐतिहासिक, सामाजिक आणि आर्थिक घटक समजून घ्यावे लागतील त्या काळातले. वेअर द एव्होल्युशन ऑफ लँग्वेज ड्यू टू हिस्टॉरिकल सर्कमस्टान्सेस इज टेकन इन टू अकाउंट. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्या काळी ऐतिहासिक संदर्भानुसार ऐतिहासिक परिस्थिती कशी होती आणि त्या संदर्भानुसार भाषा कशी विकसित होत गेली, त्या परिस्थिती हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यावं लागतं आणि तुम्हाला त्या साहित्यिक लिखाणाचं मूल्यमापन करावं लागतं. पहा, महाभारत काळात जेव्हा जातो आपण तर ती भाषा जड होती, बोजड होती आत्ताच्या तुलनेत. जसं पितामह, पिताश्री, आता अशी भाषा चालत नाही. आता तुम्हाला बाबा, आई, मातोश्री म्हणून चालणार नाही. तुम्हाला या काळात आहात तर या काळातल्या भाषेनुसारच तुम्हाला लिखाण करावं लागेल, वाचन करावं लागेल. हां, मान्य आहे, तुम्ही इतिहास काळाचा अभ्यास करताना या भाषा वाचू शकता, परंतु तुम्हाला कोणत्याही साहित्याचं मूल्यमापन करताना तिथल्या त्या काळातल्या भाषेचं सुद्धा मूल्यमापन करावं लागेल. न्यू हिस्टॉरिसिझम विच इमर्ज्ड इन द 1980s was a reaction against formalism, which treated the text as an autonomous entity, and Marxist criticism, which interpreted the text in terms of the processes of production and labor. तर न्यू हिस्टॉरिसिझममध्ये अर्जुन सेनगुप्ता परत म्हणतात की हे 1980च्या दशकात जन्माला आलेलं आहे आणि ही प्रतिक्रिया होती फॉर्मॅलिझम विरुद्ध. रशियात जो फॉर्मॅलिझम जन्मास आला होता त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही कोणतंही टेक्स्ट इंडिपेंडेंटली समजू शकता, आणि हिस्टॉरिसिझमचं म्हणणं आहे की तुम्हाला त्या काळातल्या ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा बोध घेऊनच त्या साहित्यिक कलाकृतीचं मूल्यमापन करावे लागेल. आणि त्यांनी मार्क्सिस्ट क्रिटिसिझमचा सुद्धा विचार केला होता. म्हणजे मार्क्सिस्ट क्रिटिसिझम काय, मार्क्सचं तत्त्वज्ञान काय होतं की टेक्स्ट हे अशा पद्धतीत आहे की ही प्रोसेस आहे टेक्स्ट, प्रोडक्शन आणि लेबरची. जसं मार्क्सिस्टचं म्हणणं आहे, एखादा तुम्ही मोबाईल निर्माण करता, तुम्हाला कारखान्यात जावं लागेल, मेहनत करावी लागेल, मोबाईल निर्माण होतो. तसंच मार्क्सिस्ट लोकांचं लिखाणाबद्दल सुद्धा म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं काय की लिखाणाची ही जी प्रक्रिया आहे ही उत्पादनाची प्रक्रिया आहे. लिखाण केल्यावर पुस्तकाचा जन्म होतो, म्हणजे प्रॉडक्ट निर्माण झालं, आणि लेबर, लिखाणासाठी तुम्हाला श्रम घ्यावे लागतात, असं म्हणणं होतं फॉर्मॅलिझमवाल्यांचं. त्यांचं म्हणणं होतं फॉर्मॅलिझम आणि मार्क्सिस्ट क्रिटिसिझमचा वापर करा आणि
कोणत्याही साहित्यिक कलाकृतीचं मूल्यमापन करा. आणि न्यू हिस्टोरिसिझम यांच्या अगेन्स्ट होते. न्यू हिस्टोरिसिझमचं म्हणणं होतं की तुम्हाला त्यावेळच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक परिस्थितीचा अभ्यास करावा लागेल आणि त्यानुसार त्या पुस्तकाचं मूल्यमापन करावं लागेल. The central principle of New Historicism was to treat the literary text as something not unique but as one of several interlocking discourses, social, political, religious, economic, etc., which shaped it and in turn were shaped by it. याचं मध्यवर्ती तत्त्व होतं न्यू हिस्टोरिसिझमचं की साहित्यिक कलाकृतीला तुम्ही अशा पद्धतीने ट्रीट करा. हे युनिक नाही आहे, काही खास नाही आहे, पण यात अजून घटकांचा समावेश होतो, जसं सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक. यामुळे तुमची साहित्यिक कलाकृती जन्माला येते. आणि उलट पण त्यांचं म्हणणं तो साहित्यिक कलाकृतीमुळे सोशल, पॉलिटिकल, रिलिजियस, इकॉनॉमिक गोष्टीचा सुद्धा जन्म होतो. याचं उदाहरण बघूया आपण. जसं त्या काळात रामायण लिहिलं गेलं, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, आर्थिक पाहून हे महाकाव्य लिहिलं गेलं. म्हणजे इथे त्या घटकांच्या प्रभावाने साहित्यिक कलाकृती जन्माला आली. आता उलट पण घडलं, साहित्यिक कृती जन्माला आली, जसं जसं लोक वाचत गेले तसं तसं त्याचं अनुसरण करत गेले. म्हणजे पहा, पहिले त्या घटकांनी कलाकृतीला जन्म दिला आणि आता कलाकृती आपल्या संस्कृतीला जन्म देते. आपण त्यानुसार वागतो, ते वाचतो, त्यानुसार वागतो. महाभारतातली आणि रामायणातली उदात्त तत्त्वे आपण आपल्या जीवनात जन्माला आणतो. म्हणजे जे घटक कलाकृतीला जन्म देतात त्याच घटकांना ती कलाकृतीसुद्धा जन्म देते. It broke away from earlier forms of historicism in its insistence that history itself is a kind of textual construct and that there can be no single history. आणि इतिहासाने काय केलं, इतिहासवादाने, की जे इतिहासवादाचे आधीचे प्रकार होते त्यांनी स्वतः एक इतिहास निर्माण केला आणि एक नवीन टेक्स्च्युअल कन्स्ट्रक्ट बनवला. म्हणजे त्या इतिहासाने नवीन साहित्य जन्माला घातलं. आणि त्यांनी म्हटलं की इतिहास हा एकच असू शकत नाही, इतिहास अनेक प्रकारचे असू शकतात. बिलकुल बरोबर आहे. इतिहास म्हणजे हा फक्त आपल्या थोर लोकांचा स्वातंत्र्याचाच इतिहास नाही, तर साहित्याचा इतिहास असू शकतो, राजकीय इतिहास असू शकतो, सामाजिक इतिहास असू शकतो, तुमचा आर्थिक इतिहास असू शकतो, तुमची कशी कशी प्रगती होत गेली. म्हणून या सगळ्या इतिहासांचा अभ्यास करूनच आपल्याला कलाकृतींचा अभ्यास करावा लागतो. म्हणजेच इतिहास एकाच प्रकारचा नाही, इतिहास अनेक प्रकारचे आहे. सामाजिक इतिहास, राजकीय इतिहास, आर्थिक इतिहास, अशा अनेक प्रकारच्या इतिहासांचे आपल्याला दाखले देता येतात. दिस अलाइन्स न्यू हिस्टोरिसिझम टू पोस्ट स्ट्रक्चरल थिअरी. न्यू हिस्टोरिसिझम आणि पोस्ट स्ट्रक्चरल थिअरी हे एकत्र येतात. पोस्ट स्ट्रक्चरल थिअरीचंही म्हणणं आहे की तुम्हाला फक्त त्या साहित्याच्या एकाच पैलूचा अभ्यास करायचा नाही, तर त्या काळात असलेल्या सगळ्या पैलूंचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. There is no unity or homogeneity in culture and there is none of the enlightenment idea of progress or teleology in history either. आता न्यू हिस्टोरिसिझमचं असं म्हणणं आहे की त्या संस्कृतीत एकता नाही, एकजिनसत्व नाही आणि त्यात तुमच्या कोणत्या कल्पनेचं सुद्धा खूप तुमच्या जीवनात प्रकाश पडेल, प्रगती होईल किंवा इतिहासात याचे खूप दाखले आहेत असंही नाही. बरोबर आहे. कल्चर एकच नाही, कल्चर युनिटी नाही. पहा, भारतीय कल्चर वेगळं, अमेरिकन कल्चर वेगळं, इंग्लिश कल्चर वेगळं, मेक्सिकन कल्चर वेगळं, ब्राझिलियन कल्चर वेगळं, चायनीज कल्चर वेगळं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जी आयडिया आपल्या जीवनात प्रकाश पाडेल, समजा भारतीयांच्या जीवनात रामायण महाभारत प्रकाश पाडते, तसंच ती चायनीज लोकांनाही तेवढंच प्रभावित करेल हे शक्य नाही. कारण त्यांचा इतिहास वेगळा आहे. त्यांना कन्फ्युशियस जास्त आवडतो, त्यांना युएनश्वांगच्या ज्या काही ऐतिहासिक नोंदी आहेत त्या त्यांना जास्त आकर्षित करतात, त्यामुळे त्यांचा जास्त विकास होतो. इट इज अ प्रॉब्लेमॅटिक साईट ऑफ सेव्हरल कम्पिटिंग, कॉन्ट्रॅडिक्टरी अँड अनरिकन्साइल्ड फोर्सेस. एकदम बरोबर आहे. यात काय समस्या निर्माण होते, खूप स्पर्धा निर्माण होते, विरोधाभास निर्माण होतो आणि अशा शक्ती कार्यरत असतात की ज्यांचं आपण कधीही मिलन घडवून आणू शकत नाही, ज्यांच्यात आपण कधीही समेट घडवून आणू शकत नाही. बिलकुल बरोबर. पहा, आताच यावर उदाहरण आपण देऊ शकतो की चायनाचा कल्चर वेगळा आहे. त्यांना साम्राज्यवाद हवा आहे, आपल्याला शांती हवी आहे. पाकिस्तानशी आपले तसेच संबंध आहेत. त्यांचा दहशतवादाशी जास्त जवळचा संबंध आहे, आपल्याला दहशतवाद नको आहे.
हे फोर्सेस असे आहे की यांच्यात समेट घडवून आणता येत नाही. सगळीकडे प्रॉब्लेम्स आहेत. सगळ्यांना वाटतं की माझ्या देशाची संस्कृती चांगली आहे. अ लिटररी टेक्स्ट इज पार्ट ऑफ दिस हिस्टॉरिकल कन्स्ट्रक्ट ॲट एनी गिवन टाईम अँड मस्ट बी अंडरस्टूड ॲज सच. तर हे जे साहित्यिक कलाकृती आहे तर या अशा ऐतिहासिक बंधाचाच एक भाग आहे. कोणत्याही वेळी कोणतंही साहित्य जन्माला येतं आणि तो त्या काळचा भाग असतो. अँड मस्ट बी अंडरस्टूड ॲज सच. आणि आपल्याला तसंच समजून घेतलं पाहिजे. आता कोरोनाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तो 2020च्या आर्थिक परिस्थितीनुसार, सामाजिक परिस्थितीनुसार, राजकीय परिस्थितीनुसार आणि ऐतिहासिक परिस्थितीनुसार समजलं आहे. जेव्हा 100 वर्षानंतर याचा अभ्यास केला जाईल तर तेव्हा त्यांना या काळाची परिस्थिती लक्षात घ्यावी लागेल. तरच ते साहित्यिक कलाकृती उत्कृष्ट ठरेल, तिचं मूल्यमापन योग्य होईल. इट इज वन डिस्कोर्स अमंग सेव्हरल कल्चरल डिस्कोर्सेस and the entire structure must be studied as a whole without committing oneself to any particular political stance. आणि एक अशा प्रकारचं राजकीय संभाषण, अशा प्रकारचा राजकीय लिखाणाचा भाग आहे की ज्यात अनेक संस्कृती एकत्र येऊन बोलतात आणि संपूर्ण स्ट्रक्चर एक समजून आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि एका विशिष्ट राजकीय भूमिकेवर आपण ठाम राहू शकत नाही. त्या राजकीय भूमिकेतूनच आपण विचार करू शकत नाही. आपल्याला सगळ्या घटकांचा विचार करावा लागतो. जर आपण आपल्या भारताचं उदाहरण घेतलं तर तुम्हाला दिसून पडेल की इथे खूप विविध संस्कृतीचे लोक आहेत. महाराष्ट्र, बेंगॉली, बिहारी, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा, 28 स्टेट आणि 8 आपली युनियन टेरिटोरीज आहे. सगळे विविध प्रकार आहे. गुजरात. तर हे कल्चर तुम्हाला एक समजूनच भारताचा अभ्यास करावा लागेल, नाही तर तुम्हाला भारत कधीही समजणार नाही. एका विशिष्ट राजकीय तत्त्वज्ञानाने आपण प्रेरित होऊ शकत नाही. तरच तुम्हाला त्या काळच्या त्या लिखाणाचा आपल्याला संदर्भ जोडता येईल. मायकल फोकॉल्ट हॅड अ सेमिनल इन्फ्लुअन्स ऑन द डेव्हलपमेंट ऑफ दिस अप्रोच. मायकल फोकॉल्टचा यावर खूप प्रचंड प्रभाव आहे. या प्रकारचा जो अप्रोच आहे न्यू हिस्टॉरिसिझम, याचा जो विकास होत गेला त्या विकासाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रभाव मायकल फोकॉल्टचा आहे. इन हिज एसे व्हॉट इज एन ऑथर, अ रिस्पॉन्स टू रोलँड बार्थेस सेलिब्रेटेड द डेथ ऑफ द ऑथर, त्यांनी एक निबंध लिहिला व्हॉट इज एन ऑथर. हा कशा संबंधित लिहिला की रोलँड बार्थेसनी एक खूप छान पुस्तक लिहिलं होतं द डेथ ऑफ द ऑथर, म्हणजे लेखकाचा मृत्यू. त्याला उत्तर देण्यासाठी त्यांनी हा निबंध लिहिला होता व्हॉट इज एन ऑथर. यात ही एक्झामिन्स द कन्सेप्ट ऑफ ऑथरशिप. त्यांनी काय केलं मग, यात परीक्षण केलं की लेखकाची संकल्पना काय आहे. अँड स्टेट्स दॅट द ॲनालिसिस ऑफ लिटररी टेक्स्ट कॅनॉट बी लिमिटेड टू स्टडी ऑफ द टेक्स्ट अँड द ऑथर्स सायकोलॉजी अँड बॅकग्राऊंड. आणि त्यांनी म्हटलं की विश्लेषण करायचं असेल कोणत्या लिखाणाचं तर ते फक्त त्या लिखाणाच्या अभ्यासापुरतं मर्यादित नका ठेवू. त्या ऑथरची मानसिकता काय होती ते पुस्तक लिहिताना, त्याचं बॅकग्राऊंड काय होतं, त्याचं सामाजिक बॅकग्राऊंड काय होतं, आर्थिक काय होतं, राजकीय, ह्या सगळ्यांचा विचार करूनच त्या टेक्स्टचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. दिस इज बिकॉज द ऑथर हिमसेल्फ इज सब्जेक्ट टू वाईड रेंज ऑफ कॉम्प्लेक्स इम्परेटिव्ह दॅट इन्फ्लुएन्स हिज वर्क बियॉन्ड हिज अवेअरनेस. आणि कशामुळे ऑथर काय आहे, हा एक विषय आहे. खूप वेगवेगळ्या गुंतागुंतीचे काही घटक आहेत, त्याचा प्रभाव पडतो त्याच्या कार्यावर आणि त्याच्या सामाजिक जाणीवेवर. बरोबर आहे, तुम्ही समाजात राहता तर तुमच्या परफॉर्मन्सवर इतर घटकांचा सुद्धा प्रभाव पडतो. समजा तुमचा खूप मूड चांगला आहे, सगळ्यांनी घरच्यांनी सपोर्ट केला तर तुम्ही जेव्हा पेपरला जाता ते तुम्ही खूप छान सोडवता पेपर, तुमचा पेपर छान जातो. पण कोणाशी भांडून गेला तर तुमचा पेपर खराब जातो. याचा अर्थ सायकोलॉजिकल, इकॉनॉमिकल, हिस्टॉरिकल हे घटक तुमच्यावर फरक पाडतातच पाडतात. इट वुड देअरफॉर बी पॉइंटलेस टू लुक अपॉन द ऑथर फिगर ॲज द कन्सॉलिडेटेड फाउंट ऑफ डेलिब्रेटिंग मिनिंग. आणि म्हणून जर तुम्ही जो लेखक आहे त्याच्या फिगरवर कन्सॉलिडेटेड डेलिब्रेट मिनिंग टाकलं, म्हणजे मुद्दामहून तुम्ही जर त्याचा तसा विचार केला की याने मुद्दामहूनच असं केलेलं आहे तर हे निरर्थक होईल. कोणी मुद्दाम करत नाही. एखादाच व्यक्ती असेल जो मुद्दामहून तसं चुकीचं लिखाण करेल, परंतु तो लिखाण करताना जाणता अजाणता त्याच्या लिखाणावर त्याच्या पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडचा फरक पडतो. त्याच्या सायकोलॉजीचा सुद्धा त्याच्या लिखाणावर फरक पडतो. पण हे अजाणतेपणी होतं. हे सुद्धा तुम्हाला त्याच्या लिखाणाचं मूल्यमापन करताना लक्षात घ्यावं लागेल. इफ देर इज नो ऑथर टू ग्राउंड द टेक्स्ट
then we must also give up the notion of the text as a unified entity. जर असा कोणताच लेखक नसेल की ज्याला त्या टेक्स्टला देण्यासाठी कोणताच आधार नाही, असं शक्य होऊ शकत नाही. पण एखाद्या वेळेस समजा असं घडलं की त्या ऑथरला कोणताच आधार नाही त्या लिखाणाला देण्यासाठी, हिस्टॉरिकल, सोशल, कल्चरल, इकॉनॉमिकल, तर मग तुम्ही ती संकल्पनाच सोडून द्या. तुम्ही त्या अस्तित्वावर, त्या लिखाणाच्या अस्तित्वावर तुम्ही विचारच करू नका, ते सोडून द्या. A text must be studied in the context of the wider cultural conventions that produced it. हे तुमचं जे लिखाण आहे त्याचा तुम्ही असा अभ्यास करा की ज्यात वायडर कल्चरल कन्व्हेन्शन्स असतील. वायडर कल्चरल कन्व्हेन्शन्स मीन्स ज्यात खूप सांस्कृतिक नियम असतील, सांस्कृतिक परंपरा असतील, आणि त्या सांस्कृतिक परंपरेने त्या पुस्तकाला जो जन्म दिलेला आहे त्याचा विचार करा तुम्ही. म्हणजे एखादं पुस्तक लिहिताना जसं श्यामची लिहिल्या गेलं, त्या काळची पूर्ण सांस्कृतिक परिस्थिती विचारात घेऊन ते पुस्तक लिहिण्यात आलं आहे साने गुरुजीद्वारे, आणि त्यामुळे आपल्याला त्या काळची परिस्थिती लक्षात घ्यावी लागेल. द न्यू हिस्टॉरिसिझम डेट्स बॅक टू स्टीफन ग्रीनब्लॅट's use of the term in 1982 in an introduction to an issue of the journal Genre devoted to the Renaissance. न्यू हिस्टॉरिसिझमचा जर आपण मागोवा घेतला तर स्टीफन ग्रीनब्लॅटनी हा शब्द वापरला होता 1982मध्ये. त्यांनी एक जर्नल होतं जॉनर नावाचं, त्यांनी ते संपूर्ण वाहून दिलं होतं रिनेसान्स. रिनेसान्स म्हणजे पुनरुज्जीवन, साहित्याचं पुनरुज्जीवन. साहित्याचे काही प्रकार संपले होते, त्या संपलेल्या प्रकारांना जन्म देण्यासाठी, नवीन नवीन साहित्य जन्माला येण्यासाठी त्यांनी ते जर्नल काढलं होतं, मासिक काढलं होतं. त्यात 1982 साली हा शब्द वापरला स्टीफन ग्रीनब्लॅटने. Greenblatt and other critics associated with this do not consider new historicism as a theory and doctrine. ग्रीनब्लॅट आणि त्या काळचे टीकाकार आहेत जे त्याच्याशी संबंधित आहेत, ते न्यू हिस्टॉरिसिझमला सिद्धांत किंवा डॉक्ट्रिन, मूलभूत सिद्धांत म्हणत नाहीत. इट वॉज रादर अबाउट अप्रोचेस अँड स्ट्रॅटेजीज विच मूव्ड अवे फ्रॉम फॉर्मलिस्ट टेंडन्सीज अँड प्लेस्ड द टेक्स्ट विदिन अ ब्रॉड कल्चरल फ्रेमवर्क. तर ही थिअरी नसून हे कशाशी संबंधित आहे न्यू हिस्टॉरिसिझम? हा एक दृष्टिकोन आहे, ही एक नीती आहे. ज्यांनी फॉर्मलिस्ट टेंडन्सीच्या दूर गेलं ते, आणि टेक्स्टला काय केलं त्यांनी, एका मोठ्या सांस्कृतिक ढाच्यात टाकलं त्यांनी. फॉर्मलिस्ट लोकांचं म्हणणं होतं की लिखाण असतं, ते स्वयंपूर्ण असतं, त्याला इतर कोणतंही बॅकग्राऊंड नसतं. आणि न्यू हिस्टॉरिसिझमवाल्यांचं म्हणणं आहे की कोणतंही लिखाण असेल त्याला सामाजिक म्हणजे सोशल, कल्चरल, इकॉनॉमिकल, हिस्टॉरिकल, पॉलिटिकल बॅकग्राऊंड असतं, आणि वरून त्या लेखकाचं सायकोलॉजिकल बॅकग्राऊंडसुद्धा असतं. त्याचा विचार करून तुम्हाला त्या लिखाणाचं मूल्यमापन करावं लागेल. आणि फॉर्मलिस्ट लोकांचं म्हणणं होतं फक्त ते लिखाणाचं मूल्यमापन करा, इतर त्याच्या कोणत्याही गोष्टीशी आपल्याला देणं घेणं नाही. इन ब्रिटन रेमंड विलियम्स टर्म्ड हिज अप्रोच ॲज कल्चरल मटेरियलिझम. रेमंड विलियम्सनी याला काय नाव दिलं या दृष्टिकोनाला? कल्चरल मटेरियलिझम, म्हणजे सांस्कृतिक भौतिकवाद. सुंदर नाव दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे ही थिअरी नाही, मूलभूत सिद्धांतही नाही, तर हे काय आहे, तर हा एक दृष्टिकोन आहे, ही एक नीती आहे तुम्हाला साहित्य समजून घेण्यासाठी. इट इज सिग्निफिकंट दॅट मच ऑफ दिस अप्रोच वॉज डायरेक्टेड अगेन्स्ट द लिटररी अँड कल्चरल एपॉक नोन एज द रिनेसन्स. हे महत्त्वाचं आहे की हा जो अप्रोच आहे याची दिशा कशा विरुद्ध होती? एक साहित्यिक आणि एक सांस्कृतिक इतिहास कालखंड होता रिनेसान्स, त्याच्या विरुद्ध. त्या रिनेसान्सला त्यांना दाखवून द्यायचं होतं की साहित्याचा जन्म कसा होतो. वी देअरफॉर फाइंड अ रॅडिकल रिअसेसमेंट ऑफ द वर्क्स ऑफ विलियम शेक्सपियर. आणि म्हणून आपल्याला मग मूलभूत पुनर्मूल्यांकन केलं गेलं. शेक्सपियरच्या याचं आधीच त्यांनी जे साहित्यिक कार्य केलं होतं त्याचं मूल्यांकन आधीच झालं होतं, त्याचं मूल्यमापन आधीच झालेलं होतं, परंतु त्याचं पुनर्मूल्यांकन केलं गेलं. आता रिनेसन्स काळ होता हा पुनरुज्जीवन. हे तुर्कांनी आक्रमण केलं होतं, सगळे साहित्यिक युरोप सोडून इकडे तिकडे पळाले होते. तुर्कस्तान सोडून, इंग्लंड सोडून, कोणी इटालीत स्थायिक झालं, कोणी इकडे तिकडे, आणि त्यांच्या साहित्यावर बंदी आणली होती. त्या ऑटोमन मुसलमान जो मुस्लिम राज्यकर्ता होता त्यांनी त्यावर बंदी आणली होती. आणि त्यामुळे साहित्याचा पुनर्जन्म झाला. मग तो झाला 1516ला, म्हणजे 16वं शतक 17वं शतक.
तर त्याविरुद्ध त्या काळात जे काही मूल्यमापन झालं होतं त्या मूल्यमापनाविरुद्ध पुन्हा आपण पुनर्मूल्यांकन करू. पण ते कसं करू, तर आपण कल्चरल मटेरियलिझम वापरून, कल्चरल बॅकग्राऊंड, इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड, सोशल बॅकग्राऊंड, पॉलिटिकल बॅकग्राऊंड वापरून त्याचं मूल्यमापन करू. आणि म्हणून विलियम शेक्सपियरच्या साहित्यिक कलाकृतींचं पुन्हा पुनर्मूल्यमापन करण्यात आलं. In books like Jonathan Dollimore's Radical Tragedy and Political Shakespeare, edited by Dollimore and Alan Sinfield, the liberal humanist tradition of interpretation, which treated Shakespeare as a universal genius, was reassessed and replaced by one in which the topical political awareness of Shakespeare was interpreted in terms of a broad range of issues like colonialism, sexuality, and authority. आता काही पुस्तकं लिहिली. जोनाथन डॉलिमोरने लिहिलं रॅडिकल ट्रॅजेडी आणि पॉलिटिकल शेक्सपियर लिहिलं त्यांनी. त्याला एडिट केलं डॉलिमोर आणि ॲलन सिलफिल्ड यांनी. तर त्यात त्यांनी काय केलं, शेक्सपियरच्या काळात एक मानवतावादी अप्रोच होता. तोही कसा, स्वतंत्र मानवतावादी अप्रोच, उदारमतवादी अप्रोच होता. आणि त्या शेक्सपियरला त्या सगळ्यांनी काय म्हटलं की हा युनिव्हर्सल जिनियस आहे. शेक्सपियर हा संपूर्ण विश्वात ज्युनियस आहे. आता जिनियस आहे, खूप हुशार आहे, मान्य आहे. पण मग या लोकांनी डॉलिमोरनी, सिनफिल्डनी काय म्हटलं की आपण याला पुन्हा रिअसेस करू. ठीक आहे ना, जिनियस आहे, पाहूया. आणि मग त्यांनी रिअसेस करून काय केलं, त्यांनी त्याला सांगितलं की पॉलिटिकल अवेअरनेस होती शेक्सपियरची त्या काळात. त्यांनी पॉलिटिकली अवेअर होऊन ते लिहिलं. जसं राणीला खुश करण्यासाठी लिहिलं, राजांना खुश करण्यासाठी लिहिलं. आणि त्यात त्यांनी मोठे मोठे इश्यू वापरले शेक्सपियरनी. कोलोनियलिझम, वसाहतवाद, म्हणजे त्याचा वसाहतवादाला पाठिंबा होता. इंग्रजांना काय होतं, आपलं राज्य वाढवायचं होतं. त्यांनी त्या प्रकारचा कोलोनियलिझम टाकलं शेक्सपियरनी. सेक्स्युअलिटी टाकली त्या काळातली. त्या काळात राणीला महत्त्व होतं, तर राणीच्या काळातलं, एलिझाबेथच्या काळात त्यांनी हिरोईनला जास्त महत्त्व दिलं. ॲज यू लाईक इटमध्ये दिलं, 12th नाईटमध्ये दिलं. आणि ॲथॉरिटी स्त्रियांच्या हाती दिली. म्हणजे पहा ना, त्यांनी त्या काळात खुश करण्यासाठी त्या काळाचा इतिहास वापरला, त्या काळाचं पॉलिटिकल अवेअरनेस वापरली. आणि म्हणून डॉलिमोरचं, सिनफिल्डचं म्हणणं होतं की शेक्सपियर जिनियस आहे, मान्य आहे, त्यांनी त्या काळाला अनुसरून लिहिलं, आपण आता या काळाला अनुसरून त्याला रिअसेस करू. आणि अशा प्रकारे न्यू हिस्टॉरिसिझम वापरलं त्यांनी. न्यू हिस्टॉरिसिझम अप्रोच म्हणजेच, परत एकदा सांगतो, त्या काळची इकॉनॉमिक, पॉलिटिकल, सोशल, हिस्टॉरिकल सगळी घटके लक्षात घेऊन त्या काळच्या परिस्थितीचं मूल्यमापन करणे. इन अल्टरनेटिव्ह शेक्सपियर्स, a number of writers drew from a large variety of theories ranging from psychoanalysis and structuralism to Marxism and feminism in order to analyze how Shakespeare produced meaning, constructed the human subject, and dealt with the larger ideological questions. अल्टरनेटिव्ह शेक्सपियर्स नावाचं एक पुस्तक आहे. त्या अनेक लेखकांनी काय केलं, त्याच्या अनेक थिअरी काढल्या. त्यात त्यांनी त्याचं मानसशास्त्रीय विश्लेषण केलं. मार्क्सिझम त्यांनी त्याचा अभ्यास केला. फेमिनिझम, स्त्रीवादाचा अभ्यास केला. कशासाठी केला त्यांनी या सगळ्यांचा अभ्यास, या सगळ्या घटकांचा शेक्सपियरने आपल्या नाटकात समावेश केलेला होता. तर त्यांनी यासाठी त्याचं विश्लेषण केलं की शेक्सपियरनी अर्थाचं कसं उत्पादन केलं, कसे अर्थ निर्माण केले, त्यांनी ह्युमन सब्जेक्ट कसा निर्माण केला. जसं ऑथेलोमध्ये, हॅमलेटमध्ये, अँड डेल्ट विथ लार्जर आयडिओलॉजिकल क्वेश्चन्स. आणि काय केलं त्यांनी, जसं किंग लिअरमध्ये असा बाप निर्माण केला त्यांनी की ज्याला खूप प्रेम होतं आपल्या 3 मुलीवर. 2 मुली खोटं बोलल्या, त्याच्याशी खोटं प्रेम दाखवलं. तिसरी खरं बोलली तर त्यांनी तिला हद्दपार केलं, दोघींना अर्ध राज्य देऊन टाकलं. म्हणजे किंग लिअर हा भावनात्मक झाला. त्या काळी तशी परिस्थिती होती. आणि एक मोठ्या सैद्धांतिक प्रश्नाबद्दल त्यांनी मांडणी केली आहे शेक्सपियरनी. उदाहरणार्थ की बघा, बाप खोट्या प्रेमाला भुलतो लवकर, आणि खरी बोलली लहान पोरगी तर तिला त्यांनी हाकलून दिलं. म्हणजे काय, इथे त्यांनी सिद्धांताची मांडणी केली की बा खरं प्रेम असावं, खोटं प्रेम असू नये. त्या 2 मुलींनी खोट्या प्रेमापायी त्यांना राज्य मिळालं, त्यांनी बापाला बाहेर काढलं होतं. त्यांचा बाप आंधळा होतो किंग लिअरमध्ये. तर अशा प्रकारच्या पूर्ण या गोष्टींचा अभ्यास त्या अल्टरनेटिव्ह शेक्सपियरमध्ये बाकी लेखकांनी केला. इथे आपल्या न्यू हिस्टॉरिसिझमचा पहिला भाग संपतोय. हिअर वी एंड दिस अँड वी विल बिगिन अवर सेकंड part of this new historicism in the next lecture. Thank you so much.